आज आम्ही आमच्या ठाण्याच्या घरी मोदक करायचे ठरवले. इथे एक तर साहित्य कमी आहे, एवढं काय नाही, पण आता आम्ही कुकरमध्ये सारण बनवतो आहे. पहिल्यांदा तूप टाकलं कुकरमध्ये, थोडंसं त्याच्यात गूळ कापून टाकला होता आणि तो थोडा वितळवून घेतला. आणि आता त्याच्यामध्ये खोबरं टाकून आम्ही ते सगळं मिश्रण मिक्स करतो आहे. थोडीशी वेलची कुटून टाकली आहे. दीपू आता हे काम अगदी आवडीने करते, कारण त्याला असं वाटतं की कधी एकदा मोदक होत आहेत आणि ते खातो. तसे थोडेसे लम्स अजून दिसत होते ना गुळामध्ये, म्हणून पुन्हा एकदा ते गॅसवरती ठेवलं आहे. पुन्हा एकदा त्याला मिक्स करायचं. आता हे थोडं लागण्याची शक्यता असते ना, त्याच्यामुळे अतिशय काळजी घेतो. थोडीशी उष्णता लागली तरी गॅस बंद करून टाकायचा किंवा उतरवून घ्यायचं. ते मग गॅस चालूच ठेवायचा नाही, गॅस आठवणीने बंद करायचा. संपतो ना, तुटले नाहीत ना, तर थोडंसं आपण चमच्याने त्याला प्रेस करतो. ओके, कढईमध्ये असतं ना, तर कढईमध्ये ते पटकन होतं. काय मस्त वास येतोय, कधी एकदा बनताय तसा झालाय. आता आपल्याला मोदकाचं सारण म्हणजे सारण तयार झालं आहे आणि आता पीठ उकडायची तयारी करूया. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, साधारण मी अंदाजच घेते, पण 1 कप 1.5 कप पाणी पुरेसं होतं. आणि ते याच्यामध्ये उकळायला ठेवायचं. मोदक उकडतात आणि पाणी उकळतं, फरक आहे दोन्हीमध्ये. हे खोबरं मी शिल्लक ठेवते, कारण नंतर दीपू मला मी शिकवलेल्या पद्धतीने मोदक करून दाखवणार आहे. परत त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे पारीमध्ये थोडं मीठ असेल तर छान लागतं. एका ठिकाणी एकदा मी मोदक मागवले होते, एका ठिकाणाहून मोदक खूप सुंदर होते, पण पारीमध्ये मीठ नव्हतं. मग ते चव त्याची तेवढी काय, म्हणजे एवढे करून एवढी मेहनत करून पण. आता हे उकळायला ठेवायचं, त्याला चांगली उकळी येऊ दे, तोपर्यंत व्हिडिओ पॉज कर. पाणी एकदम मस्तपैकी उकळलं आहे. मग अशी म्हटलं तसं दीपूकडे साहित्य कमी आहे ठाण्यामध्ये, तर त्याच्यातच आपल्याला करायचं आहे. तर चाळण नाही आहे, त्याच्यामुळे पीठ मी असंच घेते, पण शक्यतो चाळून घ्यायचं. मग हे इंद्रायणीचं पीठ आहे, म्हणजे इंद्रायणी तांदूळ असतो ना, त्याचं स्मार्ट बाजारला मला मिळालं खेळला, घेऊन आले. तर साधारण मी या पाण्याच्या प्रमाणात पीठ टाकते. गॅस कमी ठेवायचा. दीड कप पाणी, 2 कप पीठ बसणार. लागलं तर नंतर काही पाहिजे. आई एवढी वर्ष करत असल्यामुळे तुला अंदाज आलाय ना सगळ्या गोष्टींचा. हां, आता हे कसं आहे ना, ते पीठ जे आहे ना, त्याच्यात मी तेल बीठ काहीच घातलेलं नाही, घालायचं नाही, काही गरज नाही. ओके, म्हणजे नुसतं मीठ घालायचं आणि असं ढवळायचं. सगळीकडून त्या पिठाला पाणी लागलं पाहिजे. अंदाज बरोबर खाली ते. हो, गॅस बंद करून, गॅस पटकन मिळत नाही ना. थोडंसं सुक्कं दिसतंय, पण हे सुक्कं जे दिसतंय की नाही, त्याला काय करायचं नंतर पाणी टाकायचं. हां, थोडंसं पाणी टाकूही शकतो आपण. आता त्याची जी वाफ आहे ना, ती चांगली अशी कोरडी ताट जास्त वेळ जर आपण गॅसवर ठेवलं तर ते खाली लागणार, लगेच चिकटणार. पातेल्याला हे नाही, बॅलन्स आहे आणि जाड बुडाचं नाही ना ते. थोडंसं पीठ सुक्कं दिसलं म्हणून मी 3 चिक पाणी टाकते, हाताने नाही. बंद करून टाकूया गॅस. आता त्याला चांगली वाफ आतल्यात येणार आणि ते काही करपलं नाही, काय नाही.